पूजाराम शिंदे, जिल्हा परिषद शाळा चिरड प्राथमिक शिक्षिका येथे सलग 30 वर्ष सेवा करत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी म्हणजेच 6C नुसार शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देण्याचा हा छोटासा प्रयत्न. आमचे विद्यार्थी पपेट शोद्वारे वनस्पतीची ओळख, वनस्पतीचे उपयोग आणि वनस्पतीचे फायदे आपल्या पपेट शोमधून दाखवत आहेत. ते बघूया. नमस्कार, माझे नाव निधी अरुण दाबले. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा शिरड. माझे नाव श्रवण किशोर लत्ते. मी इयत्ता 7वीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा चिरड. नमस्कार, मी वड. माझे नाव याज्ञिका नारायण बडेकर. मी इयत्ता 7वीत शिकत आहे. नमस्कार, मी आंबा. माझे नाव मनस्वी योगेश काठोले. मी इयत्ता 6वीत शिकत आहे. नमस्कार, मी कडुलिंब. माझे नाव नुपूर कैलास काठोले. मी इयत्ता 6वीत शिकत आहे. नमस्कार, मी नारळ. माझे नाव रुद्र दिनेश काठवले. मी इयत्ता 6वीत शिकतो. अरे मुन्ना, चल आपण जंगलात फिरायला जाऊ. हो, मी येणार, पण मला आवडणारी झाडे मी तोडीन. बघा, हा, सर्व झाडे मुन्नाशी गोड गोड बोलतात. चल आपण जंगलात फिरायला जाऊ. चल. अरे मुन्ना, हे बघ वडाचे झाड. हो का? मी तोडतो. अरे थांब. तू काय बोलतो ते तर ऐक. अरे मुन्ना, मला नको तोडू. माझ्यासारखी झाडे खूप वर्ष टिकतात. माझ्या पानामुळे जलपाशी हवा शुद्ध होते. मी सगळ्यांना सावली देतो. वट पौर्णिमेच्या दिवशी सर्व महिला माझी भक्तिभावाने पूजा करतात रे. माझ्या झाडावर मुले खेळतात व आनंदाची मजा घेतात. हे तर खूप उपयोगी आहे. चल आपण पुढे जाऊ. अरे मुन्ना, हे बघ आंब्याचे झाड. हो का? मी तोडतो. अरे थांब. तो काय बोलतो ते तर ऐक. मला नको तोडू रे. मी तर फळांचा राजा. माझे फळ किती गोड आहे तुला माहिती आहे का? शुभ कार्यात माझे तोरण घरावर किती छान शोभून दिसते. माझी 5 पाने कळसात ठेवली जातात आणि तोच कळस शुभ कार्यात वापरला जातो. माझे फळ सर्वांना खूप खूप आवडते. हे तर खूप उपयोगी आहे. चल आपण पुढे जाऊ. अरे मुन्ना, हे बघ कडुलिंबाचे झाड. हो का? मी तोडतो. अरे थांब. तो काय बोलतो ते तर ऐक. अरे मी कडुलिंब. माझं रस औषध म्हणून पितात. माझ्या गाडीने दात घासले तर म्हातारा होशील तरी सुद्धा एक दात पडणार नाही. कडुपाडव्याच्या दिवशी काही लोक माझं सेवन करतात. काही लोक तर माझं दररोज सेवन करतात. हे तर खूप उपयोगी आहे. चल आपण पुढे जाऊ. चल. अरे मुन्ना, हे बघ नारळाचे झाड. हो का? मी तोडतो. अरे थांब. तो काय बोलतो ते तर ऐक. अरे मला नको तोडू. मी तर कल्पवृक्ष आहे. माझ्या प्रत्येक आव्यांचा उपयोग होतो. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात माझे फल पूर्ण करतात. माझे पाणी पिऊन तर बघ किती गोड आहे आणि माझ्या हातली मला इतर पाणीपेक्षा गोड. खरंच की ही सर्व झाडे आपली किती उपयोगी आहेत. हो, ही सर्व झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, फुले पाने देतात आणि शुद्ध हवा पण देतात. आपण यांना तोडू नये. बघा मुलांना, जर पाऊस पडला नाही तर पाणी मिळेल का? पाऊस पडला नाही तर सजीसृष्टीतील प्राण्यांना, पक्ष्यांना व पिण्यास पाणी व अन्नधान्य मिळणार नाही. म्हणूनच जंगल तोड थांबवा. झाडे तोडू नका, झाडे लावा, झाडे जगवा. ना तुमचे ना माझे, पर्यावरण आपल्या सर्वांचे. पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा. पर्यावरण जगवा, वसुंधराला वाचवा.
प्रदूषणाला घाला आल, पर्यावरणाचा नाश टाळा. फक्त एक झाड लावला कारण का 50 वर्ष झाल्यानंतर आपल्याला झाड किती उपयोगी आहे. नैसर्गिक संपत्ती झाडाचा उपयोग. पाणी जपून वापरा. भारत देश सुजलाम सुफलाम बनवा.